कसे पब्लिक. आज आपला ब्लॉग असणार आहे खोपोलीवर. आज आपण चालले खोपोलीला गगनगिरी मठात. गगनगिरी मठ नसेल चालू तर थोडं खोपोली फिरू. खोपोलीमध्ये काय काय चांगलं आहे नवीन, ते काय खायला चांगलं मिळते ते बघू. तर आजचा ब्लॉग असणार आहे खोपोलीवर. रायगड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर चला मग जाऊया. गगनगिरीमध्ये खूप फिरायला आहे, पण तिथे जास्त कोण शूट करायला देत नाही. पण तरीसुद्धा बघू, प्रयत्न करू, जेवढं शूट करता येईल तेवढं करू. आणि सर्वात मेन गोष्ट तर चालू आहे की नाही ते बघायला पाहिजे, नाहीतर मग दुसरीकडे जायला लागेल कुठेतरी. आणि सर्वच ॲडजस्टमेंट करायला लागते. कॅमेरा, त्यात गाडी पण चालवा. कारण राकेश बाईला तर टाइम भेटत नाही, तो जॉबला जातो. तर त्याला तो बिझीच आहे. तो बिझी असल्यामुळे मलाच करायला लागणार आहे. आणि आता स्टार्ट केले तर कमीत कमी वीकमध्ये एक ब्लॉग तरी पडलाच पाहिजे. वीक तर ब्लॉग पडलाच नाही. आणि आता तर न्यूजला आलंय की परत करोना आलाय. परत खूप पेशंट भेटत चाललेत. त्याच्यामुळं बघूया आता काय. माहित नाही नीट आज ब्लॉग होईल की नाही, बिकॉज मोबाईल मध्येच वॉर्निंग देत आहे ओव्हर हीट. कारण निघाल्यापासून थोडासा चालूच होता, त्यामुळे तो ऑटोमॅटिक बंद झाला. सगळीकडेच रोडचं काम चालू आहे. आणि सारखी सारखी वॉर्निंग येते ओव्हर हिटिंगची. मीन्स मोबाईल गरम होतोय कारण तो उन्हात ठेवला. AC तर चालू आहे तरी सुद्धा का वॉर्निंग येते कळत नाही. बघायला लागेल थोडं. घ्यायलाच लागेल एक, बिकॉज मध्येच मोबाईल बंद पडतो. नाहीतर मग काहीतरी कॅमेराचा जुगाड करायला लागेल. फर्स्ट टाइम मी एकटा चाललोय कार घेऊन. नाही तर कोण ना कोणतरी सोबत असतो. आज तर मम्मी पण नाही शूट करायला. थोडं डिफिकल्टच होते मला एकटा शूट आणि ड्राईव्ह करायला. पण कारण खूप ओव्हर हीट होतं आणि परत बंद पडते. शूटिंग होते ते ऑटोमॅटिक बंद होतं. तर काहीतरी जुगाड करायलाच लागेल. तर आता आपण आले खोपोलीमध्ये. खोपोलीमध्ये आता एंटरच केला आहे. मागाशी होतो खोपोली फाट्यावर, तर ते काय मला घेताना आलं बोललो. तिथं काय शूट करताना आलं कारण मोबाईल मी खाली ठेवला होता आणि खूप ट्रॅफिक होता. परत कोणाला स्क्रॅच वगैरे काय झालं गाडीला किंवा माझ्या तर खूप वांदे होतील. अशी मी गाडी पळवत नाही कुठं, बट ओपन स्पेस भेटलं तर रेमटवू शकतो. किती मस्करी करताय, नाहीतर खरंच वाटेल तुम्हाला.
नीट पूर्ण बघा आणि प्रयत्न करा. कसं वाटलं त्याचं कमेंट करायला, लाईक शेअर. अरे 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 एक ॲक्सिडेंट झाला मागे, आता मी तुम्हाला दाखवू नाही शकत. परत मीन्स तो रिक्षाला लागून खाली पडला. म्हणजे दोघं पण स्लो होते तरी सुद्धा पडले ते. मी शूट केला असतं पण परत मला गाडी एका साईडला लावून परत मग लेट झालं असतं. पण नको ते जाऊ दे. ॲक्सिडेंट झालं ते, त्याला काही लागलं नाही कोणाला, ते चांगलं आहे. कारण करोनाने सर्वांचेच वांदे केलेत. हा आहे खोपोली फाटा, आपला खोपोली, खालची खोपोली. आता आपण चाललंय वरच्या खोपोलीमध्ये. ही आले आता खोपोली आणि मी आता मार्केटमधून नाही टाकणार गाडी परत. आता मग परत खूप ट्रॅफिक भेटेल म्हणून बाहेरूनच टाकतोय. आता तो लोणावळ्याला रोड आणि आपल्याला तिकडे खाली तिथं बस उभी, तिथं खालून टाकले का गगनगिरी मठला, तिथं रोड जातो. आपण चाललं तर गगनगिरी मठ. व्हिडिओ नुसतं कट होत आहे ओव्हर हिटमुळे. आणि आज समोर आलं आपलं गगनगिरी मठ बिल्डिंग आहे ती. हा आहे एंट्रन्स. व्हिडिओ शूट करायला तर नाही दिलं, कारण तिथं लिहिलेच इथं शूटिंग आणि व्हिडिओ वगैरे काढणं मनाई आहे. तर मी काढला नाही. परत ॲक्शन काय घ्यायला नको म्हणून काय शूटिंग केले नाही मी. पण आता आपण चाललो आहे वरती एक गुफा आहे, ती शूट करू शकतो नक्कीच. आणि बाकी काय निसर्ग तुम्हाला दाखवतो आता मी. इथं काय काय ग्रीनरी आहे मस्तपैकी. इकडं तिकडे बघाल तिकडे ग्रीनरीच, मस्त झाडं लावलेत फळांची. तिथं पण शूट करायचं होतं मला. समोर ते आहे ते. आणि आपल्याला तिकडे जायचं आहे, तुम्हाला समोर दिसत असेल, तिथं जायचं आपल्याला. इथं नोटीस लिहिले, फळ वगैरे काय तोडू नका. कारण इथं खूप फळं आहेत आणि सगळीकडे फळांचीच झाडं आहेत. जिकडे तिकडे फळांचीच झाडं दिसते तुम्हाला. आणि हे आहे हेलिपॅड. इथं विराट कोहली आला होता. माझ्याकडे फोटो असेल तर मी नक्की डिस्प्लेवर दाखवेल. आय थिंक 2 वर्ष आले विराट कोहली इथं येऊन गेला होता. चिक्कू बघा किती आलेत. तिकडं तो गेट दिसतोय, तिकडून आपल्याला जायचं वरती. आपण आता वरती जाणार होतो, पण ते बोलतात वरती जायला पण परवानगी नाही आहे. तर आता आपल्याला असंच इथून
निघायला लागेल. तर आपण पाया पडून आता निघूया. तिकडे एक बाबा बसले होते. मी विचारलं त्यांना फोटो काढू का, तर ते बोलतात फोटो नको काढू, तुझ्या हृदयामध्ये फोटो काढून ठेव. मीन्स समजलं असेल तुम्हाला काय बोलायचं होतं त्यांना. मोबाईलमध्ये फोटो काढण्यापेक्षा हृदयामध्ये फोटो त्यांचा काढून ठेव. खूप मस्त वाटलं ते ऐकून. तर मग चला आता आपण निघूया, कारण वरती जायला तर परवानगी नाही दिली. मग आता आपण काहीतरी खायला जाऊ आणि मग घरी. तुम्हाला दिसत असेल तिथं काय बसलंय ते. तिथं असे माकड भरपूर आहेत. आपण वरती गेलो असतो ना गुफामध्ये, तर तिथं तेवढी माकड आहेत की हे बघा किती आले बघा. चला आपण निघू इथून, नाहीतर यांची सेना आली तर वांदे होतील आपले. तसे इथे भरपूर माकड आहेत, पण ते काही करत नाही. बट तरी सुद्धा सेफ्टी ठेवलीच पाहिजे. कधी काय करतील भरोसा नाही. तर आपला प्लॅन थोडासा गडबड झाले, कारण आपल्याला वरती जायला दिलं नाही. करोनामुळे त्यांनी आय थिंक बंद केलं असेल. पण तिथं मस्त गुफा आहे. थोडं चढायला लागतं पण मजा येते. नेक्स्ट टाइम कधीतरी नक्की आपण तो ब्लॉगमध्ये कवर करूया. तर आपण आता गाडी घेऊन निघालोय. कुठेतरी नाश्ता करू आणि मग घरी. जेवढं शूट करता आलं तेवढं केलंय मी. जेवढं नाही जमलं ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे आहे एक समोर मंदिर. हे आहे समोर मंदिर एक.
एकदम क्लास आणि टेस्ट पण मस्त होती आणि दिसायला पण, आणि त्यांची जी स्टाईल आहे देण्याची ती एकदम मस्त होती. तर मला तर आवडली. तुम्हाला खायची असेल तर नक्की या. मी ॲड्रेस आणि लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा मग ॲड्रेस देईल कुठं आहे नक्की. तर आपण आता चाललो आहे घरी. आणि मिसळची प्राईस होती 62. एकदम मस्त होती, मला आवडली. तुम्हाला खायचं असेल तर नक्की या. आणि व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता चाललो आहे घरी. चला मग जाऊया.